उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कुठलीही भाजी खाण्याचा कंटाळाच येतो, तर त्यासाठी अगदी झटपट अशी होणारी डाळ खिचडी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. एकदा खाल्ली तर नक्कीच परत परत बनवून खाल. त्यासाठी मी तर 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेत, पाव वाटी मसूर डाळ घेतली आणि पाव वाटी मूग डाळ घेतली. तिन्ही आपण एकदम स्वच्छ असं व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू. तोपर्यंत ते भिजून होत आहे. तर त्यासाठी मी 8 ते 10 लसणाची पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि एक मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले. तर मी तर मिरच्या सगळे चिरून घेतले. थोडेसे वाटाणे सुद्धा फ्रेश वाटाणे मी तर वापरते. तर कुकरमध्ये मी तर 2 चमचे तेल घेतलंय. तेल थोडं व्यवस्थित गरम झालं की आपण त्यात 1 चमचा तूप टाकून घेऊया. तुपाने एक डाळ खिचडीला एक मस्त असं सुगंध येतो, त्यामुळे मी तो तुपाचा पण वापर केलाय. दोन्ही तापल्यानंतर आपण त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरी टाकून घेऊया. दोन्ही व्यवस्थित परतून झाले तर त्यात मी चिरून ठेवलेलं लसूण परतून घेते. लगेच आपण त्यात मिरच्या पण टाकून परतून घेऊया. मिरच्या सुद्धा 2 मिनिटं परतल्या की लगेच आपण टोमॅटो सुद्धा मऊसूत परतून घेऊया. वाटाणे सुद्धा मी टाकलेत, म्हणजे ते वाटाणे व्यवस्थित शिजले जातात. कुठल्याही मसाल्याचा वापर केलेला नाहीये, त्यामुळे अगदी लहान मुलांना सुद्धा खूप अगदी आवडीने द्याल. इथं मी अर्धा चमचा हळदीचा वापर केलेला आहे. तर आपण जे तांदूळ वगैरे धुवून ठेवलं होतं ते आपण यात टाकून घेऊया आणि अगदी 2 मिनिटं असं व्यवस्थित तेलावरती परतवून घेऊया. तुम्ही आत्ताच बघू शकता अगदी छान असा रंग आलेला आहे त्याला. बासमती तुकडा वापरलेला आहे मी तर तुम्ही बघू शकता अगदी झटपट अशी तयार होते ही रेसिपी. अगदी 2 मिनिटं व्यवस्थित असं आपण तेलावर छान परतवून घेतलंय. तर मी आता इथं 1 वाटी तांदूळ वापरलेला आहे, तर त्याचे 4 पट म्हणजे 4 वाट्या मी इथं पाण्याचा वापर करते. अगदी व्यवस्थित अशी डाळ खिचडी शिजली जाते आणि थोडीशी पातळच असते, त्याच्यामुळे मी इथं थोडासा पाण्याचा जास्त वापर केलेला. तुम्ही बघू शकता अगदी बरेचसं वरती पाणी आलंय. थोडीशी कोथिंबीर मी टाकून घेतली इथं आणि व्यवस्थित असं मिक्स करून चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेतलंय. कुकर 2 मिनिटं मी एक उकळी घेतली. त्यानंतर मी कुकरचं झाकण बसवून घेतलं आणि त्यानंतर 3 शिट्ट्या करून घेतल्यात. तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम असं त्याला रंग आलेला आहे. अगदी झटपट अशी होणारी ही डाळ खिचडी आपली तयार आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी तिला मस्त टेक्स्चर आलंय. आपण हॉटेलमध्ये जशी डाळ खिचडी खातो त्याप्रमाणे ती डाळ खिचडी झाली. त्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊया. तर बघू शकता तुम्ही अगदी मस्त अशी लागणारी ही डाळ खिचडी आपली रेडी आहे. तर त्यात थोडीशी आपण तुपाची पण धार टाकणार आहोत आणि गरमागरमच डाळ खिचडी खूप छान लागते. त्यासोबत थोडीशी लोणच्याची फोड आणि थोडंसं तूप, एकदम अप्रतिम असं कॉम्बिनेशन आहे. संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही अगदी ट्राय करू शकता. तुम्हाला ही जर रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्कीच करा.